नमस्कार, माझे नाव व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण चाललो आहे एका छान अशा MMLAच्या कॅम्पिंगला आणि ती कॅम्पिंग रात्रीसाठी होती, पण आपण आज 1 दिवसासाठी चाललो आहे. चला मग आता आपण कॅम्पिंगला जाऊया. तर आता आपण कॅस्टिक लेकच्या कॅम्पसाईटला आलेलो आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की लोक आदल्या दिवशी आले होते इथे, तसे त्यांचे आपल्याला असे टेंट दिसत आहेत. तर आता चला आता आपलं आपण टेंट लावूया. मी असे एवढे सगळे टेंट बघून मला असं वाटलं, की आपल्या गावामध्ये कसं एक मोठा रस्ता असतो आणि त्याच्या दोन्ही बाजूनी असे खूप असे घरं असतात. असे हे तिथे टेंट लावले होते आणि टेंटच्या बाहेर असे दोन्ही बाजूनी लोकं बसले होते. खूप लोकं असे नवीन होते, म्हणून खूप लोकं असे संवाद साधत होते एकमेकांच्या बरोबर. आम्ही पण खूप लोकांना भेटलो आणि त्यांच्याबरोबर आमच्या चांगल्या ओळखी पण झाल्या. आता आपला टेंट लावून झालेला आहे आणि इथे असं जेवणाची तयारी त्यांनी चालू केलेली आहे आणि रजिस्ट्रेशन पण तिथे त्यांनी चालू केलेलं आहे. जवळ-जवळ 50 फॅमिली इथे कॅम्पिंग करायला आलेले आहेत आणि त्यांचं असं रजिस्ट्रेशन आता ते घेत आहेत, सुरू केलेलं आहे. छोट्या मुलांची तशी तयारी चालू होती जेवणाची. इथे योगिता मॅडम काम करत आहे. आणि त्यांनी छोट्या मुलांसाठी स्पेशली पास्ता ठेवला होता. त्या खूप छान झाला होता. मला खूप आवडला आणि मोठ्या माणसांसाठी वेगळं जेवण होतं, पराठा. तो पण खूप छान होता. हॅलो. चालू ना. तिथे आम्ही गप्पा गोष्टी करत जेवत होतो आणि आम्हाला तिथे आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर्स भेटले. ते म्हणाले, की जेवण त्यांना छान आहे. खूप छान वाटतात माझे व्हिडिओज आणि ते खूप एन्जॉय करतात. थँक्यू. पुढचे MMLAचे कोणते कार्यक्रम होणार आहे ते असं बोर्ड लोकांसाठी ठेवला होता. जेवण झाल्यावर मुलांसाठी त्यांनी एक असा खेळ ठेवला होता. शिवाजी महाराजांवर त्यांनी असे प्रश्न ठेवले होते. त्याचे उत्तर आपल्याला फाइंड आउट करायचे होते. You have to go and find those codes. So I'll show you one how you need to play, and rest six you have to find it on your own. Okay? ठिकठिकाणावर त्यांनी असे पेपर चिटकवले होते. त्याच्यावर असे आन्सर दिले होते. ते आपल्याला कॉपी करायचे होते. आणि नंतर ती काही मुलं आणि मोठी माणसे इथे क्रिकेट खेळत होते. इकडे प्रेक्षक पण आहे. त्याच्यानंतर अजून एक खेळ होता मुलांसाठी. असं अर्धवट चित्र काढलेलं होतं आणि पार्कमध्ये काही पण असेल ते घेऊन असं आपल्याला ते चिटकवून चित्र पूर्ण करायचं होतं. आता आपण खो खोला सुरुवात करतोय. आणि इथे असे लेडीज खो खो खेळत आहे. निसर्गामधून असे पानं, फुलं वापरून त्यांनी असं खूप छान असे चित्र पूर्ण केले. एक झालं की एक आम्ही असे वेगवेगळे खेळ आम्ही खेळत होतो. सर्व फॅमिली मेंबर एकत्र खेळत असल्यामुळे सगळ्यांना मज्जा येत होती.
लहान मुलांचा, मोठ्या माणसांचा हा असा रस्सी खेच आम्ही गेम खेळला. असे सगळे खेळ झाल्यावर त्यांनी असे चहा बिस्किट ठेवले होते आणि मुलांसाठी चिप्स ठेवले होते. आम्ही तळ्याच्या काठावर असा वॉक केला आणि तिथे आम्हाला असे पिवळे पिवळे खूप असे फुलं दिसले. नमस्कार मंडळी, माझं नाव सर्वजण अमोल एकत्र भैया. बसून गेल्या काही वर्षी आम्ही प्रत्येक अरबाईला जणांनी राहतो. त्यांची त्यांची असे ओळख सांगितली, त्यांची अशी ओळख करून आम्हाला दिली. दोघांनाही चित्रपट बघायला खूपच आवडतं. सो मागच्या वर्षी आम्ही 100हून अधिक चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघितले. हॅलो, माझं नाव निलेश कनसे. माझी वाईफ पल्लवी कनसे. नाव आठवत ना? नाही म्हटलं तिच्या तोंडून जाऊया. आमचं फन फॅक्ट म्हणजे येऊन आम्हाला जवळजवळ 2 वर्ष झाले आणि आल्यापासून आम्हाला तरी वाटत नाही की MMLA चा कुठला प्रोग्राम आम्ही मिस केला. आम्ही प्रत्येक प्रोग्रामला असतो आणि प्रत्येक प्रोग्रामचं आम्ही शूटिंग पण करतो आणि माझा मुलगा त्याचे व्हिडिओ पण बनवतो. आमचं चॅनल आहे, त्याचं चॅनल आहे. म्हणजे फन फॅक्ट अशी सांगायची तर चॅनलचं नाव आहे चला जाऊ अमेरिकेच्या गावाला. फन फॅक्ट सांगायचं तर माझं शाळा, माझी जिथे शाळा भरायची त्या शाळेमध्ये म्हणजे एक वाडा होता. त्या वाड्यामध्ये पहिले बाजीराव पेशवे यांचा जन्म त्या वाड्यात झाला होता. तिथे माझी शाळा भरायची. व्हेरी गुड. आणि हिचा जन्म ही पंचवटी, म्हणजे जिथे श्रीराम प्रभू राहिले तिथे हिचा जन्म झाला, पंचवटी. बाजीरावांचा काही हे झालाय का तुमच्यावरती, इम्पॅक्ट झालाय का बाजीरावांचा? बाजीरावांचा कोणता इम्पॅक्ट तुम्हाला एक्सपेक्ट कुठलाही सांगा चालेल. आहे. माझं नाव आहे सोरिश गोरे आणि आय थिंक आपलं माझं फॅमिलीचं फन फॅक्ट आहे वेन आपण माउंट पार्टी चढलो आणि मग स्टारबक्स घेतलो त्याच्यानंतर. क्रिकेट बॅट्समनचं कोणाची आठवण येते? सचिनचे तुम्ही कोणी आहे का? सचिनला पण लोक विचारतात. कसं आहे की आम्हाला येऊन 2च आठवडे झालेत. आम्ही बे एरियामधून आताच मूव झालोय, तर हे सगळं नवीन आहे आम्हाला आणि पहिल्यांदाच असं म्हणजे कॅम्पिंग पण पहिलंच आहे, त्यामुळे हा अनुभवही नवीन आहे. कुलकर्णी, माझ्या बायकोचं नाव माधुरी कुलकर्णी. मी साधारणपणे 12 वर्षापूर्वी खरेदी केलेला टेंट आम्ही आज पहिल्यांदा वापरतो. मला अरेंज मॅरेजमध्ये अशी काहीच क्रायटेरिया माहिती नव्हता की कुठल्या बेसिसवर शॉर्टलिस्ट करायची नावं, अज्ञान म्हणा किंवा काही. पण मी नावावर शॉर्टलिस्ट केली होती मुलं आणि राहुल वॉज द फर्स्ट वन हू आय मेट आणि वी गॉट मॅरेड. 3 वर्षापूर्वी आम्ही US ला आलो. पहिल्या वर्षी आम्ही मॅरीलँडला होतो, दुसऱ्या वर्षी टेक्सासला, तिसऱ्या वर्षी कॅलिफोर्नियाला, अँड स्टील काउंटिंग. आय होप आता इथे कंटिन्यू होईल. एवढी छान फॅमिली मिळालेली आहे MMLAची. पहिला एक्सपिरियन्स आहे कॅम्पिंगचा, खूप छान वाटतंय. Hello, my name is Shiv, or as Shiv Kumash might say, Shiv. And I'm from Irvine, and my fun fact is I spent 15 minutes and my blood and sweat and shoes to build that volleyball net. Hello, माझं नाव अमोघ आहे. हे माझे बाबा अजित आहेत. हे माझी आई वंदना आहे. I'm having a lot of fun at this event. Thank you all. But my 4 exams are this week, and I have not started studying at all. And you're saying that in front of your parents. या आजोबांनी आम्हाला सांगितलं की प्रत्येकाने मराठी पुस्तके विकत घ्या मराठी जपण्यासाठी.
त्याच्यावर मी ठरवतो तुला ऐकायचं का. पुढच्या वेळी हीच वाक्य सांगायची काय नाही ही तू ठरवशील. तुम्हाला एन्जॉय करतो. तुम्हाला ओपन अप व्हायचं का. नमस्कार, मी संदीप कापरे. मी सायप्रसमध्ये असतो. मला एक बायको आणि 2 मुलं आहेत जे बऱ्याच वेळेला कार्यक्रमाला नसतात. माझं नाव अनुपमा कामत. मी लॉस एंजलिसमध्ये 44 वर्ष राहते आणि 79% महाराष्ट्र मंडळात ॲक्टिव्हिटी पाहतो. त्याला गाण्याची खूप आवड आहे, कारण मी टाळ्या वाजवते, तो गाणं म्हणतो. त्याला नाचायची पण आवड आहे, पण मी त्याला नाचवतो. मला 2 मुलं आहेत. तिथे मृणाल बसली आहे आणि सृजन, त्या दोघांनी स्वतःचं इंट्रोडक्शन दिलं. आणि त्यांच्याबद्दल सांगायचं तर ते दोघं कार्यक्रमाला येतात कारण की त्यांना तो बॅच हवा असतो ज्याच्यावरती लिहिलेलं असतं मृणाल मोगे व्हॉलेंटियर आणि सृजन मोगे व्हॉलेंटियर. त्याच्यासाठीच येतात ते, कारण की त्यांना समोर बसायचं असतं आणि प्रोग्राम्स प्रमोट करायचे असतात. मला स्वप्नील नेहमी सांगायचं की LA मध्ये पाऊस पडत नाही. मी जेव्हापासून आले पाऊस थांबत नाहीये. तिचं आडनाव पावसकर आहे. जेवणापूर्वी गाण्याचा असा माहोल जमलेला आहे. दीवानों का मौसम है कि शोलों पे शबनम है मेरा दिल टूट न जाए तुझे ये दिल की कसम है जाने जाना ओ जाने जाना. रात्रीचे पण जेवण खूप छान होते. अंधार पडायच्या पहिलेच आम्ही सगळे जेवण आटपून घेतले. जेवण एकदम बढिया आहे, मस्त एकदम भारी, एकदम क्लास, एक नंबर, एक झकास. ओ मुंबई के भाषा में क्या बोलते हैं, 1 टस, एक नंबर है. तर इथे असे आशिष महाबळ असे म्हणून एक काका होते, ते ॲस्ट्रॉनॉट होते. त्यांनी असं टेलिस्कोप आणला होता इथे आणि त्यांनी तारांच्या बद्दल, प्लॅनेटच्या बद्दल खूप माहिती दिली आणि टेलिस्कोप मधून आम्ही बघितले. We are on Earth. It's one of the planets, as you know. And from Earth, when the sky is dark, typically you can see other planets. So right now, what we have seen is Venus, that bright object. तारे बघून झाल्यावर आम्ही शेकोटी चालू केली आणि गाण्याची मैफिल पण चालू झाली. गुड मॉर्निंग. सकाळ झाली आणि असं छान धुकं पसरलंय. खूप थंडी होती आणि आम्हाला सकाळी उठून असं खूप छान धुकं दिसलं. आणि आता ब्रेकफास्ट करून झाल्यावर आम्ही ड्रॅगन बोटिंगला सगळे मित्र मिळून जाणार आहोत. हॅलो. शाहरुख खान आहे तो. त्यांचा शाहरुख आहे होता तो, हातपाय पसरलेला. राहुल नाम तुला 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 देतोय तो, खुन्नस देतो. तू ऍक्च्युली इकडेच लक्ष आहे. सिर्फ नाम ही काफी. मला वाटतं चला आम्ही जाऊया अमेरिकेच्या गावाला मध्ये. ही इज गोइंग टू बी द हिरो या व्हिडिओ मध्ये. असं हे काय आले नाही इकडच्या. नमस्कार. आज 7 मे 2023 महाराष्ट्र मंडळाची वार्षिक कॅम्पिंगसाठी आलेलो आहोत. समोर हा सुंदर छान नजारा दिसत आहे.
आणि बाजूला ह्या तुम्ही पाहू शकता, चला जाऊया अमेरिकेच्या गावाला, या यूट्यूबच्या फेमस चॅनलच्या प्रोड्युसर, डायरेक्टर आणि फायनान्सर अशा या सौ पल्लवी खनसे. आणि त्यांच्या बाजूला आहेत त्यांच्या मोटिवेशनल गुरु सौ योगिता पिसाळ देशमुख. आणि हे तुम्ही सगळे छान पाहू शकता, हे सगळे हॅपी कॅम्पर्स. ये है आपका लाडका होस्ट सुधीर पिसाळ विथ सुधीर पिसाळ. थैंक यू. गणपती बाप्पा हर हर गणपती बाप्पा हर हर. ड्रॅगन बोटिंग मध्ये खूप मज्जा आली आणि हे 2 दिवस कसे गेले ते आम्हाला कळालंच नाही. तुम्ही समजा माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. बाय. थँक्यू.